समृद्धी महामार्गावरनं दररोज हजारो जे प्रवासी आहेत, वाहनं आहेत, हे प्रवास करत असतात. मात्र समृद्धी महामार्गाची जी रचना आहे त्यामुळे अनेकदा अपघाताला निमंत्रण त्यामुळे मिळताना दिसतंय. मी आता समृद्धी महामार्गावरती आहे आणि आपण जर बघितलं तर जी पूल बनवण्यात आलेले आहेत, या ठिकाणी असलेले जे जॉईंट आहेत त्या ठिकाणी गाडीला मोठा झटका बसतो आणि त्यावेळी जो आहे तो मोठा अपघात होण्याची शक्यता जी आहे ती असते. आपण जर बघितलं तर या मार्गावरनं कार असतील, ट्रक असतील, अनेक वाहनं धावत असतात आणि अतिशय वेगाने वाहन चालवत असताना ज्यावेळी गाडी या पुलांच्या खटकीजवळ येते आणि त्या ठिकाणी मोठा झटका टायरला बसतो आणि त्यामुळं अनेकदा अपघात झाल्याचं आपण बघतोय. अनेकांना जीव गमवावा लागतोय. त्यामुळं समृद्धी महामार्गाचं काम करताना ही गोष्ट यांच्या लक्षात आली नाही का, असा देखील जो सवाल आहे तो उपस्थित होताना दिसतोय. गाडीची वेग मर्यादा जरी ठरवून दिलेली असली तरी अनेक जण 120 पेक्षा जास्त वेगाने चालतात आणि अशा वेळी जेव्हा ही गाडी या ब्रिजच्या जॉईंटवरती येते त्यावेळी अगदी त्याचं नियंत्रण जे आहे ते कुठेतरी अनेकदा सुटतं आणि त्यातून अपघात होतात. याकडे खऱ्या अर्थानं लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे, जे प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास करतात त्यांना अनेक वेळा मध्ये थांबायची देखील व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, हॉटेल्स नाहीत, पेट्रोल पंप अगदी कमी आहेत. त्यामुळं त्याची संख्या देखील वाढवणं गरजेचं आहे. केवळ दर वाढवून चालणार नाही, तर त्याच पद्धतीनं सुविधा देखील समृद्धी मार्गावरती देणं गरजेचं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरती आता जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. राज्य सरकारने आता समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या जे दर आहेत याच्यामध्ये मोठी वाढ केलेली दिसते. त्यामुळं प्रवाशांचा जो खिसा आहे तो मोकळा होताना दिसतोय. मी आता शिर्डीच्या इंटरचेंजवरती आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणावरती नागपूर असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणावरनं हजारो जे प्रवासी आहेत, जी वाहनं आहेत ती येत असतात आणि त्यांच्या जी दर आहे त्याच्यामध्ये मोठी वाढ झालेली दिसते. आपण जर नागपूर ते शिर्डी असा जर कारने प्रवास करत असाल तर अगोदर 900 रुपये द्यावे लागत होते. आता त्या ठिकाणी तुम्हाला 1050 रुपये द्यावे लागणार आहेत. जर त्यापेक्षा मोठी गाडी तुमची असेल तर 1450 रुपये द्यावे लागतील आणि ट्रक असेल किंवा बस असेल यांना आता जवळपास 510 रुपये वाढीव दिले जाणार आहेत. वाहनांच्या प्रकारानुसार हे जे दर आहेत हे वेगवेगळे आहेत आणि अगोदर कुठेतरी ₹2.25 किलोमीटर असलेला जो दर आहे तो आता ₹2.06 कारसाठी झालेला आहे आणि या दर वाढीमुळं प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागलेली दिसते. आपण जर बघितलं तर हजारो लाखो लोक रोज प्रवास करत असतात. मात्र हे जे दर वाढलेत या वाढलेल्या दरामुळे त्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय. मात्र त्या दृष्टीने समृद्धी महामार्गावरती प्रवाशांना सुविधा मिळत आहेत का, रस्त्याची अवस्था कशी आहे, टोल नाक्यांवरती जे स्वच्छतागृह आहेत ते व्यवस्थित आहेत का, तिथे पिण्याचं पाणी मिळतंय का, इथल्या कर्मचाऱ्यांकडनं त्यांना कशी वागणूक मिळते, याबद्दल आपण आढावा घेऊया. नागपूर ते शिर्डी अनेक जे भक्त आहेत किंवा प्रवासी आहेत ते समृद्धी महामार्गावरनं प्रवास करत असतात. आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एक प्रवासी आपल्यासोबत आहेत जे आपल्या परिवारासोबत खरं तर शिर्डीला पोहोचलेले आहेत. काय वाटतं, समृद्धीवर तुम्ही प्रवास केला आणि कशी रस्त्याची अवस्था आहे, काही अडचणी आल्या तुम्हाला? नाही अडचणी काहीच नाहीये. थोडंफार मध्ये पाहिजे होतं काहीतरी स्टॉप घ्यायसाठी, अडचणी येते तिथं, गाडी थांबतायत. अच्छा, म्हणजे थांबायला कुठे व्यवस्था नाहीये. बाकी जर आपत्कालीन जर काही परिस्थिती असेल तर काही आहे का मध्ये, काही दिसलं का तुम्हाला थांबायला जागा किंवा जेवायला हॉटेल्स, पेट्रोल पंप काही मिळत? काहीच कुठून नाही. आलात तुम्ही? आम्ही जालन्याहून आलो. अच्छा. हा जालन्याहून. पण मग आता टोलचे दर वाढवलेत. अगोदर खरं तर ₹2.25 किलोमीटर होतं, आता जवळपास ₹2 जास्त रेट केले गेलेले आहेत. कसं बघतं या निर्णयाकडे? नाही रेट तर वाढवले, ते नाही पाहिजे एवढे रेट करेन की. हा पण रोड चांगला आहे, रोड बाबतीत पुढे शंका. नक्कीच. आपण जर बघितलं तर काही प्रवाशांना वाटतंय की जे रेट वाढवलेत ते फक्त वाढवायला नकोय, रस्ता चांगला आहे असा अनुभव या प्रवाशांना येताना दिसतोय. आपण आणखी देखील काही प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करू. आणखी काही प्रवासी आहेत जे मुंबईहून आलेले आहेत आणि नागपूरकडनं, मुंबईकडनं अनेक जण शिर्डीला येत असतात आणि समृद्धी महामार्गावरनं प्रवास करत असतात. आता दर वाढल्यानं त्यांना काय वाटतंय आपण विचारू. किती दिवसापासून तुम्ही समृद्धीवरती प्रवास करताना आता सरकारने रेट वाढवलेत, काय वाटतं त्याबद्दल? सरकारने आता रेट वाढवले, पहिल्यापासून नव्हते रेट एवढे. फास्टॅगला सिंगल होतं नाही का, फास्टॅग नसल्यावर. आता फास्टॅग नसल्यावर डबल टोल घेत आहे. पण अगोदर ₹2.25 किलोमीटर होतं, आता ₹2.06 झालं. म्हणजे जर तुम्ही नागपूरहून शिर्डी आले तर जवळपास 150-200 रुपये वाढणार आहे. म्हणजे कुठूनही प्रवास केला तर पैसे वाढणार आहे. त्याच्याबद्दल काय वाटतं? त्याच्याबद्दल काही नाही.
मग ते थोडंफार ते मागच्याला विचारा. रस्त्याची अवस्था कशी, तुम्ही प्रवास केला कसं वाटतंय, काही असुविधा वाटल्या का, कुठं काही थांबायला जागा आहे का, रस्ता काही ठिकाणी हा. पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप पण एकच ठिकाणी आहे. अच्छा. आणि रस्त्याची अवस्था कशी, रस्ता चांगला आहे का? रस्ता चांगला आहे. पण आता हे जे रेट वाढवलेत सरकारने त्याच्याबद्दल काय वाटतंय? त्याच्याबद्दल आता अवघडच परिस्थिती आहे थोडीशी. पण मग म्हणजे सरकारने रेट वाढवले त्यामुळे कुठेतरी प्रवासी जे आहेत ते नाराज होताना दिसत आहेत की रेट वाढवायला नको होते, कारण अगोदरच जे किलोमीटरचे जे दर होते तेच जास्त होते आणि आता आणखी दर ते वाढवल्यामुळं समृद्धी महामार्गावरनं जे प्रवास करतात यांच्या खिशाला आता मोठी कात्री लागणार आहे. समृद्धी महामार्गावरनं प्रवास करणारे आणखी काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्ही कुठून या रस्त्याला जॉईंट झालात आणि प्रवास करताय? आम्ही मुंबईवरून जालन्याला चाललो होतो, तर आम्ही इगतपुरीवरून आम्ही या समृद्धी महामार्गावरती जॉईन झालो. तर आज गुरुवार होता, तर आम्ही आता शिर्डीचं दर्शन घेण्यासाठी इथं आलो. कसं वाटतंय प्रवास समृद्धीवर तुम्ही केला, काय रस्त्याची अवस्था आहे, त्याबद्दल काही तक्रार वाटते आहे का तुमची? रस्ता खूप छान आहे, पण फक्त मध्ये जे काही काम चालू आहे ते जर लवकर कंप्लीट झाले तर ड्रायव्हर जो कोणी गाडी चालवतो तो माझा थोडा डिस्टर्ब होणार नाही. म्हणजे तुम्हाला रस्त्यामध्ये कुठे थांबायला जागा दिसली का, कुठे हॉटेल्स, पेट्रोल पंप, काही सुविधा आहेत का रस्त्याला? इगतपुरी ते या चौकापर्यंत एकच फूड कोर्ट अवेलेबल होता, तर ते दॅट कॅन बी इन्क्रीज. ते जर इन्क्रीज केले आता सरकारने रेट पण वाढवलेत, आता टोलचे दर वाढले, जवळपास कारला आता 36 पैसे किलोमीटर जास्तीचे द्यावे लागणार आहेत. काय वाटतं या निर्णयाबद्दल? तर सरकारने काही गणित, आता ॲज अ ग्राहक आम्हाला तर हे रेट कमी असलेलेच केव्हाही बरे, पण आता सरकारने काही निर्णय घेतला असेल तर त्यामागे काही कॅल्क्युलेशन असतील, पण आमच्या अपेक्षा आहेत की ते कमी असलेलेच बरे. म्हणजे आणखी काही सुधारणा व्हायला हव्यात का असं वाटतंय का? कारण आता तो टोल च्या तिथे तुम्हाला काही वाटलं का, काही तिथे स्वच्छता आहे नाही आहे, किंवा प्यायचं पाणी आहे, किंवा कर्मचाऱ्यांची वागणूक कशी आहे, याबद्दल काही तक्रार वाटते? नाही, तसा अनुभव आम्हाला आला नाही, म्हणजे तशी रिक्वायरमेंट पडली नाही, परंतु रस्त्याची कंडिशन वगैरे सगळी चांगली वाटली. फक्त जसं मी सांगितलं की फूड कोर्ट वगैरेची अवेलेबिलिटी जास्त वाढू शकतो, आणि जे काही रस्त्यात थोडेफार कामं चालू आहे ते ॲज अर्लीस्ट कंप्लीट करू शकतो. नक्कीच आपण बघितलं तर प्रवाशांना वाटतंय की रस्त्याची जी काही कामं आता सुरू आहेत दुरुस्तीचे, ते लवकरात लवकर पूर्ण केले जावे आणि फूड कोर्ट असतील किंवा पेट्रोल पंप असतील यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रवाशांना त्या ठिकाणी थांबणं शक्य होईल. हजारो कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्गाची निर्मिती झाली आणि आता जवळपास नागपूर ते इगतपुरी अशा पद्धतीचा जो रोड आहे तो सुरू झालाय. हजारो वाहने दररोज प्रवास करतात आणि आता कुठेतरी जी दर वाढलेले आहे त्यामुळं प्रवाशांमध्ये कुठेतरी संतापाची लाट आहे. मात्र आपण तिथे ज्या मिळणाऱ्या व्यवस्था आहेत याची देखील परिस्थिती बघूया. मी आता शिर्डीच्या इंटरचेंजवर आहे आणि हे आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. खरं तर हजारो लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि इथलं जर आपण परिस्थिती बघितली तर आता पिण्याच्या पाण्याचा इथं फिल्टर जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. त्याला पाणी आहे का आपण चेक करूया. इथे पाणी उपलब्ध आहे आणि थंड पाणी या ठिकाणी आरोचं पाणी जे आहे ते दिलं जात आहे. टॉयलेटची परिस्थिती मी आतमध्ये जाऊन देखील बघितली तर ते सगळं व्यवस्थित आहे. महिला पुरुषांसाठी बनवलेले टॉयलेट असतील किंवा दिव्यांग पुरुषांसाठी देखील वेगळं टॉयलेट बनवण्यात आलेलं आहे आणि रॅम्प सुद्धा या ठिकाणी बनवलेला आहे. दुसरी जर महत्त्वाची गोष्ट असेल तर अनेकदा समृद्धी महामार्गावरती अपघात होत असतात. अशा वेळी आपत्कालीन जी व्यवस्था आहे ती आहे की नाही, तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी फायर फायटर उभी दिसते. त्याचबरोबर पेट्रोलिंग करणारी व्हॅन आहे, ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळं शिर्डीच्या या टोल नाक्यापासून 30 किलोमीटर नागपूरकडे आणि 30 किलोमीटर मुंबईकडे जाणाऱ्या भक्तांचा जर अपघात झाला तर वेळीच या ठिकाणी मदत पोहोचते आणि तात्काळ त्याला दिलासा जो आहे तो मिळताना दिसतोय. त्यामुळं कुठेतरी शिर्डीचं जे इंटरचेंज आहे ते माझ्या दृष्टीने तरी चांगल्या ज्या व्यवस्था आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत.